ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांबद्दल एक मोठा दावा केलाय। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेसच त्यांना पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं असं संजय राऊतांनी म्हटलंय। काल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी दिलेल्या एका आश्वासनाबाबत काल उद्धव ठाकरेंनी एक मोठा दावा केलेला आणि त्यानंतर भाजपकडून ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलं। यानंतर आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी फडणवीसांना पडलेल्या स्वप्नाबाबत दावा केलाय। तर मुख्यमंत्री होण्याची आदित्य ठाकरेंची लायकी नाही असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे। ये पूरी तरह से सच्चाई है। देवेंद्र फडणवीस जी जब मुख्यमंत्री बने महाराष्ट्र के, तब उनको ये बड़ा सपना था कि मैं देश का प्रधानमंत्री बनूंगा और मोदी जी की जगह पर जाऊंगा। उनको तो ये भी सपना था कि मैं पहले गृहमंत्री बनूंगा। ये उनका बहुत बड़ा एक, इसीलिए तो उनका काट दिया ना और डिप्टी सीएम बना दिया। मैं प्रधानमंत्री बनूंगा। मेरा कद अब इतना बड़ा है कि मैं योगी जी को भी पीछे हटाकर या मोदी जी को भी पीछे हटाकर मैं प्रधानमंत्री बनूंगा। ये उनके दिमाग में चल रहा था और उद्धव ठाकरे साहब ने जो कहा है ये सच है। उद्धव ठाकरे कभी झूठ नहीं बोलते। आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी। काय लायकी आहे? कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे। कधी रेशन कार्ड काढला आहे? कधी आधार कार्ड काढलाय कुणाचं? एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ॲक्सिडेंटनी। पण काय लायकी आहे? मुख्यमंत्री पदाची लायकी आहे? आणि कोण शब्द देईल त्यांना? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।